नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेसंबंधित एक महत्वपूर्ण अपडेट, एक महत्वपूर्ण बातमी घेऊन आलेला आहे। एक नवीन जीआर आलेला आहे पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसाठी। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे ती, एक प्रकारे त्या जीआर मध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। डिटेल जीआर सांगणार आहे की कोणकोणते पॉइंट्स कव्हर केलेले आहेत त्या जीआर मध्ये, आणि महत्वपूर्ण जीआर आहे। आणि जे वंचित घटक आहेत, जे वंचित शेतकरी आहेत पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या योजनेपासून, त्यांच्यासाठी ती खुशखबर आहे। तसेच पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। डिटेल माहिती तुम्हाला या जीआर मधून मिळणार आहे की पीएम किसान व नमो शेतकरी योजने रिलेटेड। आता आपण डिटेल जीआर बघू, त्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स कव्हर केलेले आहेत त्या जीआर मध्ये। तर हा जीआर आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। जीआरचं हेडिंग पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजे 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जीआर आहे। यामुळे जे मनुष्यबळ कमी होतं ते मनुष्यबळ भरून काढल्यामुळे जे वंचित घटक आहेत, जे वंचित शेतकरी आहेत, त्यांना आता योजनेचा लाभ मिळू शकतो। तिने डिटेल या जीआर मध्ये सांगितलेले तुम्ही पाहू शकता। जीआर मध्ये आपण पूर्ण डिटेल पाहू। प्रस्तावनामध्ये दिलेला आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दिनांक 1/2/2019 पासून राबवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात ₹6,000 प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी ₹6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच पीएम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास्तव संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आली आहे। आता डिटेल पुढचे वाचू आपण, काय लिहिलं आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो। तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी, म्हणजे मनुष्यबळ कमी होतं, किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टल दुरुस्तीअभावी लाभापासून वंचित लाभार्थी, ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या तपासणीअंती मान्यता प्रदान करणे नाकारणे याबाबत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे। सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती संदर्भ क्रमांक 3च्या पत्रान्वये संचालक विस्तार व प्रशासन यांनी केली आहे। म्हणजे 411 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेने उपलब्ध करून घेण्यासाठी हा प्रस्ताव मांडलेला होता, कधी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर 411 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेने उपलब्ध करून घेण्यासाठी, कारण की योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे। तर त्यांनी दिलेलं आहे, सदर विनंतीस अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर मुख्य सचिव सेवा, सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव वित्त विभाग यांच्या उपसमितीच्या 10/10/2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे। त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय आता काय झालेला आहे, म्हणजे त्यासंबंधी विचाराधीन होती, आता शासन निर्णय आलेला आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेने घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आता जे अंमलबजावणी ती प्रभावीपणे होईल, त्यामुळे जे वंचित शेतकरी आहेत, जे वंचित घटक आहेत, त्यांनाही आता सामावून घेण्यात येईल आणि प्रोसेस फास्ट होईल। अशा प्रकारची डिटेल जो जीआर आहे तो दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी डिटेल त्यांनी पूर्ण फोल्डर टाईप अशा एका कॉलममध्ये घालून सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे की
अवर सचिव, कृषी व पशुधन विभाग, मंत्रालय विभाग, कार्यालयीन सहाय्यक अशा प्रकारचे पूर्ण डिटेल त्यांनी टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. सदर बाह्य यंत्रणेमार्फत घ्यावयाच्या पदास खालील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जे बाह्य यंत्रणेद्वारे 411 मनुष्यबळ भरण्यात येणार आहे त्यांना कोणत्या अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आहे हेही त्यांनी दिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. डिटेल माहिती त्यांनी त्या रिलेटेड दिलेली आहे. पूर्ण डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे की आता ते प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि कशासाठी हे करण्यात आलेलं आहे हेही त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की प्रधानमंत्री किसान निधी योजनेच्या अंमलबजावणी केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवर विविध दुरुस्त्या, अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-KYC प्रमाणीकरण, बँक खाती आधार संलग्न करणे, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टल नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांच्या तपासणीची मान्यता प्रदान करणे, नाकारणे याबाबतची प्रलंबित असल्याने त्यामुळेच तिने 411 मनुष्यबळ जे आहेत ते बाह्य यंत्रणेवर घेणार आहेत आणि ही जी वंचित जे घटक आहेत, वंचित जे शेतकरी आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी आणि प्रोसेस पास करण्यासाठी ही पूर्ण हा GR काढलेला आहे. आनंदाची बातमी आहे, ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे एक प्रकारे, नमो शेतकरी योजना आणि प्रधानमंत्री किसान योजनेसाठी. तर मी तुम्हाला डिटेल माहिती दिली, डिटेल GR रिलेटेड सांगितलेलं आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.